बोलवण्याचं कारण, काल दुपारनंतर अचानक प्रसार माध्यमावर अनेक चॅनेलवर बातमी पसरायला लागली की शिवसेना उपनेते आढळराव शिंदे गटामध्ये सामील, आणि सगळीकडनं अचानक माझ्या दोन्ही मोबाईलवर फोनचा वर्षाव चालू झाला. लोकांचे फोन यायला लागले. तासाभरात नाही म्हटलं तरी 1000 फोन आले असते. बहुतेक सगळ्यांनीच अभिनंदन केलं. काही लोकांनी सांगितलं की दादा थोडं आम्हाला सांगायला पाहिजे होतं, आम्ही पण आलो असतो. ते स्पष्टीकरण करण्यासाठी मी आपल्या सगळ्यांना आज निमंत्रित केले. जवळजवळ गेली 19 वर्ष, 18 वर्ष, 19 वर्ष मी तुमच्या बरोबर काम करतो, आणि हे सगळं काम करत असताना फक्त एकमेव माझे श्रद्धास्थान, स्फूर्तिस्थान स्वर्गीय हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांचा विचार कधी सोडला नाही. हिंदुत्वाचा कधी विचार सोडला नाही. अनेक संकट आली. माझी 18 वर्षाची कारकीर्द ही फक्त आणि फक्त संघर्ष करण्यात गेली. 2004 ला जेव्हा मी पहिल्यांदा उभा राहिलो, निवडून आलो, तालुक्यातल्या अधिकाऱ्यांना मला भेटू दिलं जायचं नाही, कारण राष्ट्रवादीने काँग्रेसची सत्ता होती. मग तहसीलदार, पोलीस रात्री अपरात्री घाबरून यायचे मला भेटायला आणि सांगायचे की इथं आमच्यावर बंधन आहे, तुम्हाला भेटण्याची आम्हाला परवानगी नाही. पोलीस इन्स्पेक्टर तर भेटायला यायचं जर मंचर पोलीस स्टेशनचा, तर अगोदर त्याची बंदोबस्ताची गाडी पाठवायचा, इकडनं तिकडे फिरवायचा भैरवनाथपर्यंत आणि लांडेवाडीच्या सीमेपर्यंत बघायचा कोण नाहीये, मग बंगल्यात यायचं. हा माझा संघर्षाची सुरुवात इथून झाली. मग निधीचं वाटप असेल, पोलीस स्टेशन बरोबर करावं लागणारा संघर्ष असेल, तहसीलदार कार्यालयामध्ये करावं लागणारा संघर्ष असेल, माझ्या शिवसैनिकांवर होत असलेल्या अन्यायाला वाचा फोडण्यासाठी मैदानात उतरावं लागत असेल, ही सगळी कामं खासदार असताना, खासदार नसताना सुद्धा मी अजूनही करतो. आज सुद्धा दिवसातले 10 फोन करावे लागतात मला वेगवेगळ्या पोलीस स्टेशनला. कधी शिक्रापूर, कधी रांजणगाव, कधी मंचर, कधी घोडेगाव, कधी चाकण, कधी आळेफाटा, कधी हुतू, की माझ्या शिवसैनिकांना त्रास होतोय, त्याच्यावर खोटी केस दाखल केली, त्याला तडीपार केले, त्याला हे केले. हे फक्त मी माझ्या शिवसैनिकांसाठी करत होतो, मला काही नव्हतं. निदान गेल्या 3-3.5 वर्षामध्ये एका बाजूला मला पाठीचं दुखणं, डायबिटीस, हे सगळं करत असताना मी घरात बसून थांबलो नाही. ज्यांनी कामं करायची त्यांनी केली नाही, पण मला मतदारसंघ वाऱ्यावर सोडता आला नाही. मी लोकांचे प्रश्न घेऊन, कधी वादळानं नुकसान झालं त्या ठिकाणी पोहोचलो, खिशातले पैसे काढून लोकांना मदत केली. कोरोना काळामध्ये कोणाला ऍडमिट करायचंय, हॉस्पिटल मिळत नाही, कोणाला इंजेक्शन मिळत नाही, काही गोरगरिबांना अन्नधान्य नाही, किराणा नाही, 4-4 ट्रक धान्य वाटलं. हे कशासाठी? हे फक्त मला काही सत्तेची हाव होती म्हणून नव्हे. मी खासदारही नव्हतो, पण फक्त ज्या लोकांनी माझ्यावर मनापासून प्रेम केलं त्यांना वाऱ्यावर सोडता येत नव्हतं. ज्यांच्यावर जबाबदारी होती, ज्यांचं रक्षण करायचं, ते आपले बसले होते घरामध्ये स्वतःला कोंडून. हे सगळं उभ्या महाराष्ट्रानं पाहिलं. राज्यामध्ये सत्तांतर झालं. आपले मुख्यमंत्री आदरणीय उद्धवजी मुख्यमंत्री झाले. आनंद वाटला आम्हाला की आता खऱ्या अर्थानं आमच्या जीवनाला, आमच्या शिवसैनिकांना कुठेतरी आधार मिळेल, स्थैर्य मिळेल.
राष्ट्रवादीच्या विरोधामध्ये लढण्याची ताकद मिळेल. पण दुर्दैवानं ज्यांच्या विरोधामध्ये मी संघर्ष केला, सगळं त्या पणाला लावून त्यांच्या बरोबर सरकार स्थापन झालं. आम्ही समजून घेतलं, हरकत नाही, निदान आम्हाला आमचा वाटा मिळेल, आमचा विकास कामं होतील, आमच्या शिवसैनिकांना त्रास कमी होईल. दुर्दैवानं तसं काही झालं नाही. आम्ही काही तक्रार केली नाही. गावगावच्या शिवसैनिकांना त्रास व्हायला, मुख्यमंत्री आमचे खोटे गुन्हे दाखल व्हायचे शिवसैनिकांना. आंबेगाव तालुक्यामध्ये, जुन्नरमध्ये, खेडमध्ये, मावळामध्ये, सगळ्या ठिकाणी वेळोवेळी मी सांगत राहिलो, साहेब असं होतंय बघा. मध्यंतरी आमोडीमध्ये कुठल्या तरी मंदिरामध्ये सगळे लोक पूजा करायला गेले, काहीतरी रामाची पूजा करायला गेले, तिथं पोलिसांनी मारहाण केला, काठीनं मारलं लोकांना. साहेबांना मी बोललो, मेसेज पाठवला. त्या एकच दिवसाचा अपवाद, कुठं त्या ठिकाणी सगळे अधिकारी मग DYSP पासून SP सगळे इथं आले. मला वाटलं आता बरं सांग, पण त्यानंतर कुठं काही नाही. तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे, सगळ्या महाराष्ट्रामध्ये गाजलेली घटना, खेड पंचायत समितीमध्ये 14 पैकी 8 शिवसेनेचे, 4 राष्ट्रवादी, 1 भाजप आणि 1 काँग्रेस. आपली एक हाती सत्ता होती. आपल्या लोकांना दहशत करून, आमिष दाखवून 8 पैकी 6 फोडले. राष्ट्रवादी त्यांना घेऊन गेले. राष्ट्रवादीच्या आमदाराच्या भावाच्याच हॉटेलमध्ये खडक वाचायला त्यांना तिथं ठेवलं. त्यात ते लोक फोन करायला लागले, म्हणून सभापती आणि काही लोक तिथे गेले त्यांना सोडवायला. तिथे त्यांची झटापटी झाली. झटापटी झाली, कुठं काय माही नाही, रक्तपात नाही, काय नाही, काय नाही, काय नाही. कुठं काठीनं मारला असेल कोणाला, याला आपल्या लोकांना मारला, त्यांनाही मारहाण झाली. दुसऱ्या दिवशी सकाळी सभापती आणि इतर लोकांवर 307चा गुन्हा दाखल झाला. काय नाही, डॉक्टरचं सर्टिफिकेट अजूनही नाहीये. 307चा गुन्हा दाखल झाला आणि 6 महिने सभापती आपल्या जेलमध्ये. मी अनेक वेळा साहेबांकडे गेलो, मुख्यमंत्र्यांकडे, की साहेब त्याला निदान जामीन तर मिळून द्या. कायदा, निधी आणि न्याय विभाग तुमच्याकडे आहे. खोट्या केसेस आहेत. संजय राऊत, अनिल देसाई, अरविंद सावंत, विनायक राऊत सगळ्यांना भेटलो, पण माझ्या सभापतीला न्याय मिळाला नाही, माझ्या शिवसैनिकांना न्याय मिळाला नाही. सभापतीची बायको, मुलगी दिवसाड इथे येऊन यायची आणि ढसाढसा रडायची. काय करू? इतक्या वाईट परिस्थितीमध्ये इतकं मनाला विषण्ण वाटलं. खेड पंचायत समितीची सुरेश भाऊ गोरे यांनी मंजूर करून आणली. त्यांच्या काळामध्ये आमदार असताना त्यांचा पराभव झाला. नवीन आमदारांनी ठरवलं की ही इमारत इथं बांधायची नाही. शिवसैनिकांची आमची सगळ्यांची इच्छा होती की तिथंच बांधायची. अजित पवारांनी सांगून टाकलं की नाही चालणार, नवीन ठिकाणी बांधा. पुन्हा मी साहेबांकडे गेलो. साहेब म्हणाले तुम्ही यांना जाऊन भेटा, अजित पवारांना भेटा. त्यांची गुरमीची भाषा काय? शिवाजीराव जिल्हा परिषद कोणाची आहे? म्हटलं कोणाची आहे? जनतेची आहे. नाही आमची आहे. म्हटलं तुमची आहे, तुमचं बहुमत आहे, मग निर्णय तुम्ही घेतला. म्हटलं साहेब निर्णय जरी तुम्ही घेतला असला तरी पंचायत समिती कोणाची आहे? शिवसेनेची आहे. निधी कुणी आणलाय? आम्ही आणलाय. मग त्यांनी सीओला फोन केला, खरंच त्यांनी आणला का निधी? म्हटलं सीओनं सांगितलं हो आलाय. ठीक आहे मी दिलीपशी बोलतो आणि सांगतो. अजून मुहूर्त नाही. त्यांचा आग्रह तोच. त्या कामासाठी स्वर्गीय सुरेश गोरे अनेक वेळा मुंबईला गेले
आणि एकदा त्याच कामासाठी गेलेले असताना तिथं कोरोनाची लागण झाली आणि इथं आल्यानंतर त्याचा मृत्यू झाला. त्यांच्या पश्चातरी आम्हाला न्याय मिळावा. मी त्यांच्या मिसेसला, सभापतींना, सगळ्यांना घेऊन मुख्यमंत्र्यांकडे बैठक लावली, अधिकाऱ्याकडे बैठक लावली. आता सगळ्यांना वाटलं की हो होईल, साहेबांनी शब्द दिला की हो होईल, तुम्ही म्हणता तिथंच इमारत होईल. इथं परत आलो. उपमुख्यमंत्र्यांनी त्यांच्या दालनामध्ये बैठक लावली, सगळ्यांना बोलवलं. नाही, दिलीप मोहिते म्हणतो तिथंच होईल. अजूनही आमच्या म्हणण्याला दुजोरा मिळाला नाही. अजूनही ते तसंच राहील. 5 वर्ष होऊन गेले. सभापती आतमध्ये जातोय, जामीन मिळत नाही, त्याचा संसार उद्ध्वस्त झालाय. खोट्या 307चे गुन्हे दाखल झाले आणि आमच्या जखमेवर मीठ चोळायचं म्हणून या तालुक्यातल्या आमदारानं गृहमंत्री केलं. आम्हाला वाटायला लागलं गृहमंत्री, मुख्यमंत्री आमच्यापेक्षा त्यांचेच जास्त आहेत. आम्हाला शिवसैनिकांना भेटायची परवानगी नाही. 2-2 वर्ष शिवसैनिकांना भेटत नाही. मग काय करायचं? तरी सुद्धा आम्ही सगळं सहन करून पक्ष आपला आहे. उद्धवजी आपले नेते, त्यांची तब्येत बरोबर नाही, त्यांच्या काहीतरी मजबुरी असेल, आपण त्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभं राहायचं राहिलो, शेवटपर्यंत राहिलो. आजही त्यांच्याच पाठीशी आम्ही आहोत. परंतु आम्हाला जो निर्णय घ्यावा लागला त्याची कारणं सुद्धा तुम्हाला सगळ्यांना मी सांगितलं. हे एकच कारण नाही. साधारण 1 वर्षापूर्वी, 1-1.5 वर्षापूर्वी जेव्हा मी साहेबांकडे गेलो, साहेब म्हटलं गेल्या सरकारमध्ये तत्कालीन ग्रामविकास मंत्री पंकजा मुंडे आणि शिवसेनेचे तत्कालीन राज्यमंत्री ग्रामविकास दादाजी भुसे यांनी मंजूर करून दिलेला मला जो काही फंड होता 2.5-3 कोटी रुपयाचा, 25-15 3-3.5 कोटी रुपयापैकी 1.5 कोटी परत गेले. म्हणून साहेबांकडे गेलो. साहेब, माझे 1.5 कोटी मंजूर झालेला निधी, टेंडर काढलेला निधी परत गेलाय, कारण राष्ट्रवादी सरकारने तो जो सगळ्यांना स्थगिती दिली आहे. झाला त्यानंतर मुख्यमंत्र्यांनी सांगितलं तुम्ही 4.5-5 कोटीचं पत्र द्या, मी निधी मंजूर करून देतो. 4.5-5 कोटीचं पत्र दिलं. साहेबांनी त्याच्यावर रिमार्क लिहिला की कुठल्या परिस्थितीत हा निधी यांना मिळावा, आणि तो प्रस्ताव सचिवाकडे पाठवला. सचिवाने तो प्रस्ताव तयार करून त्या खात्याचे मंत्री हसन मुश्रीफ यांना दिला. हसन मुश्रीफांना जाऊन भेटलो. ते म्हणाले, आढळराव साहेब, तुम्ही एक सिनियर खासदार, तुम्हाला निधी द्यायलाच पाहिजे म्हणून मी देतोय. 4.5 कोटी रुपयाच्या निधीवर त्यांनी सांगितलं की मी मंजूर करतो, काळजी करू नका. 4 महिने झाले, 5 महिने झाले, निधी मिळेना. काय झालं? 6व्या महिन्यात मला त्यांनी सांगितलं, आढळराव, तुमच्या मतदारसंघामध्ये माझे 4 खासदार आहेत ग्रामीण भागामध्ये, आमदार जुन्नर, आंबेगाव, खेड आणि शिरूर. हे 4ही माझे आमदार असल्यामुळे मला तुम्हाला निधी देता येत नाही. म्हटलं, मुश्रीफ साहेब, ही ऑर्डर माझी नाहीये, मुख्यमंत्र्यांची आहे. हो, पण नाही देता येणार. परत गेलो साहेबांकडं. साहेब म्हणाले, आपण त्याची बैठक, त्या बैठकीला अजून कोणतं मिळालं नाही. सिटिंग खासदाराला सुद्धा पैसे मिळाले तर मला कसं मिळालं? ह्या अशा अनेक गोष्टी झाल्या. वेळोवेळी
इकडे आंबेगावचा खासदार, जुन्नर आमदार, जुन्नरचा, शिरूरचा, खेडचा, सगळेजण रोज पेपर मध्ये मी बातम्या बघायचं. 50 कोटी याने आणलं, 52 कोटी त्याने आणलं. मला वाटलं आमचा मुख्यमंत्री आहे, इथं शिवसेनेची पंचायत समिती आहे, शिवसेनेची नगरपालिका आहे, शिवसेनेची नगर परिषद आहे, शिवसेनेची ग्रामपंचायत आहे, त्या ठिकाणी काहीतरी निधी मिळेल. दुर्दैवानं जिथं जिथं शिवसेनेची सत्ता आहे तिथं रुपयाचा निधी नाही, आणि जिथं राष्ट्रवादी आहे त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात निधी देण्यात आला. तरी पण आम्ही गप्प बसलो, काही हरकत नाही. सगळ्या मतदारसंघामध्ये, सगळ्या जिल्ह्यामध्ये, पश्चिम महाराष्ट्रामध्ये राष्ट्रवादीचं एकच काम होतं की काही करून शिवसेनेला संपवायचं, काही करून शिवसेनेला दुय्यम वागणूक द्यायची आणि त्यांचा पक्ष वाढवायचा. सरकारी खर्चावर निधी सरकारचा आणि खर्च करायचा राष्ट्रवादीच्या ठिकाणी. हे सगळं होत असताना आम्ही वेळोवेळी, मी असेल, शरददादा असेल, बाकीचे खासदार असतील, आमदार असतील, सगळे सांगत होतो की लक्ष घाला, कोणीतरी लक्ष घाला. मी तर खासदार नव्हतो, त्यामुळे मी प्रत्येक ठिकाणी रोज जाऊन मंत्रालयात बसा, शिवसेना भवन मध्ये बसा, पण कुणाचे तिथं लक्ष. या सगळ्यांचा जेव्हा परिपाक झाला, प्रचंड उठाव झाला, मला फक्त त्या काळामध्ये फक्त मदत व्हायची की एकनाथ शिंदे मग चाकण 68 कोटी, मंचरला मध्ये 5 कोटी, त्या दिवशी 3 कोटी, जुन्नरला 15-16 कोटी. हे सगळा निधी मला फक्त एकनाथ शिंदे साहेबांकडे. त्यांचा व्यथा माहिती होत्या की आमच्या काय व्यथा आहेत, निवडून येताना काय त्रास होतो, लोकांना प्रश्न तोंड देताना काय अडचणी निर्माण होतात, हे सगळ्यात त्यांना माहिती आहे. मग त्यांनी समजून घेतले. जेव्हा सगळा उठाव झाला आणि उठाव झाल्यानंतर सगळा महाराष्ट्र पेटला आणि सगळ्या ठिकाणी राजकारण ढवळून निघालं. एक एक करता जवळजवळ 40 आमदार. ज्या वेळेला 40 आमदार जातात, कुठंतरी आपण चुकतोय, कुठंतरी काही धोरणामध्ये बदल व्हायला पाहिजे होता. ठीक आहे, नेतृत्वाला मान्य होतं, आम्ही गप्प बसलो. राज्यामध्ये नवीन मुख्यमंत्र्याची नेमणूक झाली. माझं कर्तव्य म्हणून मी अभिनंदन केलं मुख्यमंत्र्याचं. पक्षाला वर आवडलं नाही. तिसऱ्या दिवशी माझी हकालपट्टी केली. अरे 15 वर्ष ह्या जिल्ह्यामध्ये तिथं शिवसेनेचं काही नसताना 3 वेळा खासदार होतोय. रात्रंदिवस सकाळपासून संध्याकाळपर्यंत शिवसैनिकांच्या रक्षणासाठी मी मेहनत करतोय, भांडतोय. ते एका पोस्टमुळे तुम्ही माझी हकालपट्टी करताय. एकनाथ शिंदेची शुभेच्छा दिल्या म्हणून तुम्ही हकालपट्टी करायची. माझ्याशी विचारायचं, तुम्ही मला बोलायचं. तुम्ही आदल्या रात्री मी साहेबांना फोन केला, हकालपट्टीच्या आदल्या रात्री. म्हटलं साहेब, तालुक्यातले काही लोक तुमच्याकडे, उत्साही लोक यायला लागले. आता मी पण येणार होतो, पण मला वेळ नाहीये, कारण माझ्याकडे जनता दरबार आहे रविवारचा. ते म्हणाले मला काही हरकत नाही, पण तुम्ही ते पोस्ट टाकले, मला खूप वाईट वाटलं. म्हटलं साहेबजी, मला नाही काही तर चुकीचं वाटलं, कारण मुख्यमंत्र्यांची अभिनंदन करणं त्याच्यामध्ये काही चुकीचं असेल तर मला नाही वाटत चुकीचं आहे. नाही, असं आहे, तुम्ही 15 वर्ष जाणार म्हणून तुम्ही गेला नाहीत, पण 20 वर्ष कधी जे कोणी जाणार नाही त्याची खात्री असलेले लोक गेले. पण हरकत घ्या, तुम्ही या, मंगळवारी या, मला बोलायचं. हे सगळं बोलणं काय होत नाही तर दुसऱ्या दिवशी सकाळी पेपरमध्ये 6 वाजता मला फोड्या लागले, तुमची हकालपट्टी झाली. मला कळलं नाही का हकालपट्टी. कारण एकच की मी फक्त सोशल मीडियावर पोस्ट टाकली अभिनंदन. ती पोस्ट तशी व्हॉट्सअप मी केली साहेबांना, हकालपट्टीची बातमी. सकाळी 9:30ला साहेबांचे 3 फोन आले. मला म्हणाले चुकीलं.
विनायक राऊतांचा फोन आला, अनिल देसाईंचा फोन आला, चुकीनं झालं. अरे सामनात मुखपत्र आपलं पक्षाचं मुखपत्र चुकीनं झाले, मी काय चुकीनं होण्यासारखा बारीक माणूस आहे? तरी सगळं विसरलो. चला काय हरकत नाही, साहेबांनी स्वतः सांगितलं चुकलं तर चुकलं. मी शरददादांना घेऊन गेलो शिवसेना भवन मध्ये, सगळ्या चर्चा झाल्या. मग काय करायचं, कसं करायचं ठरलं. शरददादांनी सांगितलं साहेब जाऊ द्या, झालं गेलं विसरून नका. आता आपण सोबळावर लढायचं, राष्ट्रवादीची साथ सोडून द्या. ही जी लोक गेलीत ना ती राष्ट्रवादीमुळे निघेली. राष्ट्रवादीने आपलं वाटोळं केलं. या शरद पवारांनी ज्यांच्या बरोबर युती केली, ज्यांच्याबरोबर आघाडी केली, त्या पक्षाला संपवलेलं आहे. त्यामुळं आपण त्यांच्याबरोबर ना आता सोबळावर उभं राहू. 288 आमदार उभे करा, आम्ही पडलो तर बेहतर, काही हरकत नाही मला. आज पडू पण उद्या निवडून 5 वर्ष लागतील, 10 वर्ष लागतील, सोबळावर मोठे हो. जसं केजरीवाल झालं, ममता बॅनर्जी झालं, त्यांच्या मागं काय काही नसतं. आपल्या मागं तरी स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे यांचे आशीर्वाद आहे. चला मैदानात उतरू, खुर्च्यातून बाहेर पडा. साहेब म्हणाले शरद हे सगळ्यांना शक्य नाही होणार, सगळ्यांना ऐकणार नाहीयेत, आपल्याला राष्ट्रवादी सोडून चालणार नाही. मग म्हणाले आम्ही काय करायचं? ते म्हणाले ठीक आहे, आता शिवाजीरावने पुणे लोकसभेची तयारी करावी. म्हटलं साहेब पुणे लोकसभेला मी कसं जाणार? शिरूर लोकसभेचा जो खासदार आहे त्याला फिरायचं नसतं, लोकांपर्यंत जायचं नसतं, आणि पुण्यात ते चालतं, गावाला नाही चालत. त्यांना जर पुण्याला पाठवलं तर त्यांच्या दृष्टीने सोयीचं आहे. नाही म्हणे ते ऐकत नाही, राष्ट्रवादी ऐकत नाही, पण तुम्ही पुण्याची तयारी करा. हे म्हणजे जखमेवर वीट टोळायचं. मी लोकांना सगळ्यांना विचारलं, गावोगावी दौरे केले, काय करू आता? 10 दिवस माझं मन मनाला शांत बसून देत नव्हतं. तुमच्यातल्या बऱ्याचशा कार्यकर्त्यांना विचारपूस केली, काय करा? सगळ्यांनी सांगितलं की शिरूर लोकसभेमधूनच लढायचं. मी पुन्हा नेत्यांशी बोललो, संजय राऊतांशी, 4 दिवसापूर्वी 5 दिवसापूर्वी दिल्लीला होते म्हणून. म्हणजे तुम्हाला सांगितलंय ना, पुन्हा पुन्हा तो काय प्रश्न विचारताय? तुम्हाला पुण्यातूनच लढायचं. एका बाजूला ठीक आहे, माझी खासदारकी महत्वाची नव्हती मला. मी तर 3 महिन्यापूर्वी साहेबांना हे सांगितलं होतं, संजय राऊतांना म्हटलं राव साहेब सोडून द्या. ज्यावेळेला इथं आले होते मे महिन्यामध्ये इथंच घोषणा केली होती ह्या जागेवर. त्याच्यानंतर मला बोलून घेतलं मुंबईला, मला म्हणाले पुण्याची तयारी करा. त्यावेळेला म्हटलं साहेब जाऊ दे ना, कशाला पुणे कशाला शिरूर, मला काय नको आहे. आम्हाला शिवसैनिकांना फक्त ताकद द्या, सरकारची ताकद आमच्या पाठीशी राहू द्या, बाकी काय नको. चला कुणाला तरी आमच्या शिवसैनिकांना मोठं करा, ग्रामीण मधल्या कुणाला तरी सत्ता द्या, मला तरी DPDC किंवा काय त्यातून कलेक्टर बरोबर बसायची आम्हाला संधी मिळू द्या. कुठं आमचा SP ऐकेल, कलेक्टर ऐकेल, एवढं काहीतरी पद द्या, कोणालाही द्या. मला द्या, शिवतऱ्याला द्या, सोनवण्याला द्या, कोणालाही द्या, नका देऊ खासदार. नाही आता याला काहीच नाही. म्हणजे मला सांगायचं काय, मी माझ्यासाठी मला पुणे लोकसभा नको आहे, मला शिरूर पाहिजे म्हणून मी पक्ष सोडला असं नाही. तर माझ्या दृष्टीने जे काही चालले ते चुकीचं होतं. आमच्या लक्षात आलं की आज ह्या भागामध्ये शिवसेनेला जर जगवायचं असेल तर राष्ट्रवादीची संगत आपल्याला चालणार नाही, परवडणार नाही. काल ज्या मुंबईला गेलो, शिंदे साहेबांनी बोलवलं, मला वाटलं माझ्या मतदारसंघातल्या मतदार विकास कामाची चर्चा असेल. आम्हाला बोलवलं, आम्ही दोघे बसलो आणि त्यावेळेला सांगितलं की आढळलं तुम्हाला राष्ट्रीय कार्यकारिणीमध्ये महत्वाचं स्थान आहे, उपनेते आहे, तुम्हाला तुमच्या मतदारसंघामध्ये हवा तेवढा निधी तुम्हाला द्यायचा आहे. त्यामुळं
तुम्ही आता ही मीटिंगमध्ये तुम्ही थांबा. आम्ही दोघांनी विचार केला की दादांना म्हटलं, शरद दादा मला आपल्या लोकांशी विचारायचे, लोकांचा कल काय. लोक उद्या माझे कार्यकर्ते म्हणतील दादाने आम्हाला न विचारता परस्पर निर्णय घेतला. त्यावेळेला शरद दादा म्हणाले, खासदार साहेब आपण एवढा लांब आलो, मुख्यमंत्री सांगतात सगळे आमदार आहेत, 50च्या आमदार इथं बसले आणि अशात आपण नाही म्हणून सांगायचं तर तुम्हाला विचारणार कोण उद्या. एवढ्या मोठ्या माणसाचा तुम्ही जर शब्द जर ऐकत नसेल तर आपण करायचं काय. मग त्यावेळेला ऐन क्षणी आम्ही निर्णय घेतला, जे व्हायचं ते होऊ द्या. मला माझ्या मतदारसंघासाठी विकास कामं करण्यासाठी, शिवसैनिकांना ताकद देण्यासाठी जे काय करावं लागेल ते करू, उद्या जे काय व्हायचं ते होऊ. आणि म्हणून आणि म्हणून हा निर्णय घ्यायला. परंतु गेल्या 10 दिवस जेव्हापासून माझी हकालपट्टी झाली, मागं घेतली, तेव्हापासून मी खूप अस्वस्थ. काय करावं, इथं राहावं तर राजकीय कारकीर्द संपलीच. त्याचं काय मला हे नव्हतं, कारण कारकीर्द नसली तरी मी दिमाखानं फिरतच होतो. पण माझ्या मतदारसंघाचं काय. अरे हा मतदारसंघ मी रात्रदिवस तळहाताच्या पुढासाठी जपलाय. गावगाव फिरून काढले, लोकांना मदत केली, लोकांना संरक्षण दिलंय, पोलिसाशी बांधलं, तहसीलदाराशी बांधलं, कलेक्टरबरोबर संघर्ष. आता हा संघर्ष कुठेतरी थांबेल, कारण मुख्यमंत्र्यांचं पाठबळ आपल्या पाठीशी. आणि आम्ही काय प्रवेश केला, पक्ष बदलला नाही ना. अजूनही त्याच पक्षात आहे. अजूनही आमचं दैवत हिंदुत्व सम्राट बाळासाहेब ठाकरे आणि आनंद दिघे साहेब. हिंदुत्व सम्राट शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचा धर्मवीर आनंद दिघे साहेबांचा आवाज कुणाचा. आणि लोक ठीक आहे, सोशल मीडिया म्हणाले, सोशल मीडियावर कोणीही काही मतं मांडायला स्वतंत्र असतं. आपण त्याच्यावर फारसं काही करायचं हे नाही. कालपासून काही कॉमेंट येतात आले लोकांच्या, गद्दार गद्दार. 20 दिवसापूर्वी ज्यावेळेला हकालपट्टी झाली त्यावेळेला 6000 कॉमेंट आल्या, दादा इथं काय थांबू नका, आम्ही तुमच्या पाठीशी आहोत. आणि जेव्हा मी शिंदे गटाचं आम्ही नेतृत्व स्वीकारलं, मग त्यातले काही लोक म्हणजे हे बहुतेक बाहेरचे राष्ट्रवादीचे गाड्यावाले, त्यांना साहेबांची आता खूप चिंता यायला लागली. आपले असू द्या ना, ते काय हे सगळे येणार, आपल्याला कोणावर टीका करायची नाही. आपले सगळे आपल्याकडे येणार आहे. आणि मी तुम्हाला सांगतो, आता 1 वाजता पत्रकार परिषद आदरणीय मुख्यमंत्र्यांची दिल्लीमध्ये आहे. 12च्या 12 खासदार 2 टक्के त्यांनी वेगळा गट स्थापन करून शिंदे गटामध्ये सामील झाले. छत्रपती शिवाजी महाराज की जय, भवानी जय शिवाजी. इतक्या मोठ्या संख्येने येत आहेत. माझं तर विनंती आहे, उरले सुरलेले या नेतृत्व करतील आमचे उद्धवजी, सरकार चालवतील शिंदे साहेब. पण आज महाराष्ट्राला स्थैर्य या शिवसैनिक जगवा, त्या एकमेव कारणामुळे आम्ही दोघांनी हा निर्णय घेतला. आणि तुम्हाला विचारात न घेता निर्णय घेतला. मला आशा आहे तुम्ही आमच्या भावना समजून घ्या की कशामुळे काय झालं. तुम्ही बघितले मला संघर्ष करताना राष्ट्रवादी बरोबर, त्यामुळे पक्षाशी गद्दारी करणं, बाळासाहेबांच्या विचाराशी गद्दारी करणं हे मला या जन्मात तरी कदापि शक्य नाही. कारण तसं असतं तर हा जो डाव आहे ना महाविकास आघाडीचा 2019ला झालेला, हा अख्ख्या महाराष्ट्राला माहिती नाही, मला माहिती आहे, मी साक्षीदार आहे. मी आज ते सत्य उघड करतो. 2008ला जेव्हा माननीय उद्धवजींची सभा आपण चित्रापूरला घेतली होती, ऑक्टोबर महिन्याच्या 2008 साली आपण सभेची तयारी केली. त्याच वेळेला चर्चा होती की शरद पवार साहेब उभे राहणार आहेत.
त्यांचे पण दौरे चालू होते, जुन्नरला, आंबेगावला, नारायणगावला, शिक्रापूर, शिरूर. त्याच दरम्यान अचानक आपल्या सभेला 8 दिवस बाकी. मला मिलिंद नार्वेकरांचा फोन आला. म्हणाले, शिवाजीराव, ही साहेबांची सभा तुम्हाला रद्द करावी लागेल. का? नाही, साहेबांच्या घरामध्ये काहीतरी प्रॉब्लेम आहे, त्यांचं काहीतरी तब्येत बरोबर नाही. आणि म्हटलं 8 दिवसच राहिलेत. मग मी जवळजवळ 1400 गाड्यांचे पैसे वाटले, लोकांची मोठी तयारी केली आहे. नाही म्हणे, आता मला माहिती नाही, तुम्ही पाहिजे तर संजय राऊतांना जाऊन द्या. दुसऱ्या दिवशी सकाळी सामना ऑफिसमध्ये गेलो संजय राऊतांकडं. त्यांनी मला बोलवलं, तर या 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 तुमचीच वाट पाहत होतो. राष्ट्रवादी यांनी आपली या 2009च्या लोकसभेसाठी युती झालेली आहे आणि फक्त शिरूरच्या जागेवरून आले. शरद पवारांना इथून लढायचे, शिरूरमधून. आणि म्हणून तुम्ही लोकसभेत जाल, मावळमधून जाल. आता म्हणतात पुन्हा त्यावेळेला म्हणतात मावळ. आणि अजून 4 वर्ष राहिला असतो ना, मला बारामतीला पाठवलं. म्हटलं, राव साहेब, तुम्ही युती करा, हरकत नाही, मला तिकीट द्या, नका देऊ, ती हरकत नाही, पण सभा का कॅन्सल करता? नाही म्हणे, पवार साहेबांनी अट घातली, आपली बोलणी चालू आहे, तर आढळरावांना त्यांची सभा उद्धवजींना घ्यायला सांगू नका. म्हटलं चालेल, माझी काही हरकत नाही, आपली बोलणी चालू आहेत ना. मग शरद पवारांची परवा जुन्नरला सभा आहे आणि त्याच्यानंतर त्याच दिवशी दुपारच्या नंतर शिरूरला आहे. त्यांनी पवारांनी 2 दौरा त्यांचा कॅन्सल करावे. मी उद्धवजींची सभा कॅन्सल करतो, काही हरकत नाही, तुमची बोलणी चालू द्या. नाही म्हणे, पवार साहेबांना कसं सांगायचं? मी म्हटलं, मला कसं सांगा तुम्ही, मला तुम्ही ग्रह धरू नका. आणि मी तडक बाहेर पडलो. 2009-8ची गोष्ट कळली. 10 मिनिटात मला फोन आला मेलीचा, साहेब येतात सभेला, तयारी ठेवा. तुम्हाला सगळ्यांना माहिती, त्या सभेमध्ये शरद पवार आणि एनसीपी सोडून सगळ्या विषयावर चर्चा झाल्या, सगळ्यांना टीका झाल्या, फक्त शरद पवार होते. त्याच्या आदल्या दिवशी सुभाष देशमुख मंत्री होते, त्यावेळेला ते माझ्यावर खासदार होते. पवार साहेबांनी सांगितलं की तुमच्या मित्राला पाठवा, शिरूरमधून उभी नका राहू म्हणा. ठीक आहे, त्यांना बोलवलं. त्याच्यानंतर महिन्याभराने एका उद्योगपतीच्या माध्यमातून मला साहेबांनी बोलून घेतलं. उद्धव आपलं पवार साहेबांनी ताजमहल हॉटेल 24/11/2008 26/11 झाली ना, त्याच हॉटेलमध्ये 24/11 त्या रूम मध्ये सांगितलं, बसलो, तासभर चर्चा केली. म्हटलं, साहेब माझं काय नाही, मला उभं राहायचं. म्हटलं, साहेब राहा उभे, पण नाही म्हणजे मला शिरूर मधून उभं राहायचंय, तर तुम्ही उभे राहू नका. म्हटलं, साहेब माझ्या पुढे 2 पर्याय. मी बसलो घरी. ह्या येणाऱ्या विधानसभेला वळसे पाटलांना घरी बसवा, 1 टर्म फक्त. तर ते म्हणे, ते नाही साहेब, मग मला जर उभं राहायचं नसेल तर मला माझ्या साहेबांशी बोललं पाहिजे, बाळासाहेबांशी बोललं पाहिजे. नाही म्हणे, तुम्हाला काय दिल्लीतच राहायचं नाही, 2 टर्म मी तुम्हाला राज्यसभा देतो, 2 टर्म. आता सुप्रियाचे 2च वर्ष झाले, ते 4 वर्ष बाकी आहे. ही 4 वर्षाची टर्म आणि त्याच्यानंतर 6 वर्ष, असे 10 वर्ष तुम्हाला राज्यसभेची खासदार केली. म्हटलं नाही, मी साहेबांना विचारलं, माझ्या मोठ्या साहेबांना. ज्या वेळेला मी साहेबांना विचार फोन केला, म्हणजे म्हटलं भेटलं तर ते तो अडवणूक होईल माझी, म्हणून साहेबांना, मोठ्या साहेबांनी फोनवर बोललो की असं असं ते पुढे चाललेलं. म्हटलं, हो चाललंय असं. पण त्याच्यानंतर साहेबांनी ती युतीचं जे काय त्रांगड होतं त्यावेळेला बंद केलं. आज 10 वर्षांनी मी हे सांगतो, कारण मी भोगलंय. ती आघाडी आजची जी आहे ना, महाविकास आघाडी, ती 2009 होती.
आणि मला गद्दारी करायची असती तर त्यावेळेला 2 टर्म राज्यसभा घेऊन राष्ट्रवादीचा राज्यसभेचा खासदार झाला असतो, म्हणजे करायचं असतो. पण मी प्रभावी झालो होतो फक्त बाळासाहेबांच्या माझ्या पुढे माझे शिवसैनिकाचे चेहरे होते आणि म्हणून मी सोडला नाही, कुठेही गद्दारी केली नाही. आणि आजही जे लोक आता नव्यानं उड्या मारायला लागलेत ना, सुटलेल्या झाडाला पालवी फुटली आता आपल्याला काहीतरी मिळेल, दादा गेले की आपल्याला काहीतरी मिळेल, ते कोण नव्हते हो. आणि आजही कोणावरही काही अन्याय झाला तर मीच आहे. म्हणून मला आपल्याला सांगायचं की आम्ही हा जो निर्णय घेतला काही चुकीचा किंवा काही लालचेपोटी किंवा काही पाहिजे म्हणून केलाय, खासदारकी पाहिजे म्हणून केलाय. खासदारकी आता योगायोगाने होईल. जो निर्णय मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री घेतील तो निर्णय मला मान्य आहे. त्यांनी उद्या ठरवलं की मला नाही तर कोणाला द्यायची खासदारकी, माझी काही तर मागणी नाही. ते म्हणाले तुम्हाला उभं राहायचं, मी राहील. मग खासदार असो किंवा नसो, मी तुमच्या बरोबर सतत सदैव राहणार. फक्त एवढंच सांगायचंय की आम्ही गद्दार नाही, मी प्रामाणिक शिवसैनिक आजही आहे, कालही होतो आणि उद्याही राहील. एवढंच सांगतो. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. बातम्या शेतीच्या, बातम्या मातीच्या, बातम्या अन्यायाच्या, गुन्हेगारीच्या, राजकारणाच्या आणि समाजकारणाच्या, शोषणाविरुद्ध बुलंद आवाज, जनसामान्यांच्या हुंकाराची गाज, सत्कार्याला प्रोत्साहन, दुष्कृत्याला अनुशासन, निर्भीड, निस्पृह, सडेतोड, बेधडक आणि रोखटोक म्हणजेच विघ्नहर टाइम्स. शोध बातमीचा, ध्यास सत्याचा. आपलं चॅनल, आपली बातमी. सबस्क्राईब तर कराच, पण बेल आयकॉनवर क्लिक करायलाही विसरू नका.